नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उन्हाळ्यात गारगार चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी स्वीट डिश म्हणजे श्रीखंड आणि आम्रखंड. आज आपण घरीच बाजारासारखा मस्त श्रीखंड आणि आंब्याच्या फ्लेवरचा आम्रखंड बनवणार आहोत. तर त्यासाठी 2 वाटी चक्का इथं मी घेतलेला आहे. चक्का म्हणजे दह्याला 5 ते 6 तास सुती कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायचं. त्याचं सगळं पाणी नितळून काढायचं. पाणी नितळल्यानंतर जो उर्वरित भाग उरलेला असतो त्याला चक्का म्हणतात. असा 2 वाटी चक्का मी इथं घेतलेला आहे. त्यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दुधावरची साय यामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून श्रीखंडला बाजारातल्या श्रीखंडासारखा क्रीमी टेक्स्चर येतं. नंतर त्यामध्ये इलायचीची पूड घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट हे सगळं मिश्रण फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5 ते 6 मिनिट सतत कंटिन्युअसली एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. श्रीखंड असं क्रीमी टेक्स्चर झाल्यानंतर फेटणं बंद करायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. टुटी फ्रुटी पण टाकायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर. नंतर या श्रीखंडला 2 तास फ्रीजरमध्ये चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. 2 तासानंतर आपलं हे घरगुती श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे. एकदम क्रीमी बाजारातलं सारखं श्रीखंड तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही हे सर्व करू शकता आणि खाऊ शकता. जसं ड्रायफ्रूट सोबत त्याला गार्निश करायचं आहे. आता याच श्रीखंडात आंब्याचा गोड रस घाला आणि मिक्स करा. 5 ते 6 मिनिट सतत फेटा म्हणजे आपलं आम्रखंड पण तयार होईल. तर अशा प्रकारे घरगुती श्रीखंड आणि आम्रखंड कसं करायचं त्याची रेसिपी आज आपण बघितली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.